राजांनी कर्माजी बरोबर मिर्झा राजाला थैली पाठवली होती. 2 किल्ले देऊ करून तहासाठी हात पुढे केले होते. आदिलशाहीच्या विजापूरवर चाल घेतल्यास मिर्झा राजाला ससैन्य मदत करू असे सुचवले होते. हर तऱ्हेचा डाव राजे राजपुतावर टाकू बघत होते. मध्यंतरी कुर्तोजी गुजरांनी मिर्झा राजाच्या गोटात घुसून त्यांच्यावर नंग्या हाताची चाल करून बघितली होती, पण कुर्तोजी पकडले गेले होते. मिर्झा राजांनी त्यांना एक घोडा व तलवार पेश करून मुद्दाम इतमामामने सोडून दिले होते. राजांना डिवचण्याची एकही संधी कावेबाज मिर्झा राजा वाया जाऊ देत नव्हता. पुरंदरच्या वेड्यातील माणसे उचलून त्याने राजांचा मुलूख जाळण्या लुटण्यासाठी फेकली होती. रात्री बेरात्री ते घोडेस्वार मशाली नाचवीत थेट राजगडाच्या पायथ्याने दौडत होते. मिर्झा राजांच्या गोटातून परत आलेल्या कर्माजीला बाळाजी आवजींनी राजांच्या समोर पेश केले. कर्माजीचा चेहरा पार पडला होता. मुजरा करून त्याने कमरेला लटकवलेली मिर्झा राजांची थैली राजांच्या हाती दिली. राजाने ती बाळाजींच्या हाती दिली. बाळाजी चटणीस मिर्झा राजांचे पत्र वाचू लागले. आमची शाही फौज आसमानातील ताऱ्यांप्रमाणे असंख्य आहे. तुझा पहाडख्याचा मुलूख तिला अजिंक्य नाही. आमच्या घोड्याच्या टापाखाली कुठलाही मुलूक तसनस होऊन जाईल. जीवाची खैर असेल तर बादशाही चाकरी पत्करून शरण ये. असे न करशील तर आपल्याच हातानं तू आपली आणि आपल्या रियायाची खराबी करून घेशील. मिर्झा राजाला पाहिजे होती राजांची संपूर्ण शरणागत. ते पत्र ऐकत असताना राजे सुन्न बधीर झाले. राजपुताच्या गोटात 2 फार खराब गोष्टी कानावर पडल्या सरकार. समोर उभा असलेला कर्माजी म्हणाला. बोल, आता सगळं खराबच समोर वाढून ठेवलं आहे. राजे म्हणाले. पुरंदरच्या सफेद बुरुजासमोर दिलेरनं लाकडी धमधमे उभे करून तोफांची मारगिरी जारी केली आहे. त्या धमधम्यावरून आलेला एक तोफ गोळा सफेद बुरुजाच्या बारूद कोठारात पडला. कोठाराच्या भडक्यानं चिरेबंद सफेद बुरुज आसमानात उडाला. त्यावर 80 धारकऱ्यांच्या डोळ्यांचं पातळ लवायच्या आत नुसत्या ठिकऱ्या उडाल्या धनी. त्यांच्या तुटक्या हातपायांचा पाऊसच पाऊस माचीवर कोसळला. किल्लेदारानं ते पडलेले हातपायच गोळा करून सगळ्यांना एकदमच आगीन डाग दिला. आणि काय कर्माजी, बोल, गड पडला काय? नाही, गड नाही, पण एक छातीचा गडी पडला. काल दिलेरनं गडावर 5000 पठाणांनी सुलतान डबा केला. तो मोडून काढण्यासाठी सर दरवाजा उघडून 700 रामोशी महार धारकरी पाठीशी घेऊन मुरारबाजी त्यांच्यावर तुटून पडले. दोन्ही हातात पट्टे चढवून मुरारबाजी विजेच्या लोळासारखे गड उतरंडीवर दिलेरवर कोसळले. हातघाईची हत्यार मार झाली. हाना मारा, हर हर महादेव असं ओरडत मुरारराव चढत्या उन्हात तळपणारे पट्टे दोन्ही हाताने फिरवित होते. भरल्या शिवारातील कंस कापावीत तसे पठाणे हशम कापून काढीत होते. फार जोरावर जंग झाला. एका टेकाडावर उभा असलेला दिलेर खान पठाण आपल्या ओठावर हाताची बोटं ठेवून मुराररावांच्या हातातील तळपत्या पट्ट्यांचं कळं बघून म्हणाला. या अल्लाह, अरे तू कैसा सुरमा सिपाही खुदा ने पैदा किया. अली जहाँ के कदमों पर आ, मालेमाल कर देंगे. खिनभर पट्टे थांबून त्यांच्याकडे पेटत्या डोळ्यांनी बघत घाम थपथपलेल्या मुद्रेचे मुरारराव तिरस्कारानं पचकन थुंकले. ये तो शिवाजी राजे यांचा इनामबंद शिलेदार आहे. तुझा कौल घेतो की काय? असं मोठ्यानं गरजत ते सीधे दिलेराच्या रोखानंच हत्यार चालवीत पुढे चालून गेले. कुणीतरी फेकलेला एक सरसरता बाण आला आणि कचकन त्यांच्या गळ्यात आरपार उतला. रक्ताची फव्वारती चिळकांडी उडाली. आई अंबे म्हणून मुरारराव क्षणभर कळवळले आणि गळ्यात रुत्ता बाण तसाच घेऊन हत्यार मारत तसेच 10 हात पठाणी गर्दीत पुढे घुसले. गळ्यातल्या बाणानं त्यांना हर हर महादेव ओरडता आलं नाही. 10 हात पुढे घुसल्या मुरारबाजींनी निकरानं मिळतील तेवढे पठाण गड उतरंडीवर लोळवले आणि मुरारबाजी कोसळले. उतरंडीवर त्यांनी 4-5 पलट्या खाल्ल्या. त्यामुळे गळ्यातला बाण भुईला थडकून जखमी फुटली. उताने पडलेले मुरारराव देशपांडे गडावरच्या निशाणाकडे भरल्या डोळ्याने बघत साहेब कामावर खर्ची पडले. किल्लेदारानं काल त्यांच्या देहाला गडावर अग्नी दिला. सरकार, मारत्या समशेरीचे मुरारबाजी कामी आले. आता पुरंदर टिकणं मुश्किल आहे. ती गैरखबर सांगताना कर्माजीच्याच डोळ्यात पाणी उभं राहिलं. कर्माजीचे बोलणे ऐकताना संभाजीराजांच्या मनात 2 विचित्र गोष्टींची सरबेसळ झाली होती. म्हाताऱ्या हैबतबाची थरथरती मावळ बोली त्यांच्या मनात फिरत होती. राजा, तू तर जगदंबेच्या दंडातला ताईत हैस ताईत. आणि त्यांच्या डोळ्यासमोर मात्र उभं होते ते गळ्यात रुपता बाण घेऊन पट्टे चालवीत पुढे जाणारे
तुझा कौल घेतो की काय, म्हणणारे रक्ताळलेले मुरारराव. रघुनाथपंत कोरड्यांची पालखी राजगडाच्या पाली दरवाजातून बाहेर पडली. त्यांच्या हातात राजांनी मिर्झा राजाला दिलेली संपूर्ण शरणागतीचा खलिता असलेली लाल फासबंदीची थैली होती. पालखीला संरक्षण देत 10 हत्यारबंद धारकरी मिर्झाच्या गोटाकडे चालले. पंत हेजीब म्हणून राजांना निर्वाणीचा खलितात घेऊन राजपुताच्या गोटाकडे चालले. राजे राजपुताशी शरणागतीचा सुलूक करतायत ही बातमी वाऱ्यासारखी गडबड पसरली होती. संभाजीराजांना सुलूक म्हणजे काय तेच नीट कळेना. आपल्या महालातून ते राजांच्या महालाकडे आले. मिटला दरवाजा त्यांनी लुटून बघितला. तो बंद होता. महाराज साहेब, संभाजीराजांनी साथ घातली. दरवाजा जाब देत होता. देण्याच्या मनस्थितीत नव्हता. क्षणभर त्या मिटल्या दरवाजासमोर शंभूराजे घोटाळे आणि त्यांची पावले मासाहेब पुतळाबाईंच्या महालाकडे वळली. आपल्या कपाळावर मळल्या कुंकवांची ठसठशीत 2 आडवी बोटं दर्पणात बघून रेखून घेतलेल्या पुतळाबाई कुणबिनीने समोर धरल्या पोसाला ती बोटे पुसत होत्या. महालात येताच मुजरा करून संभाजीराजे पुतळाबाईंच्या जवळ आले. त्यांच्या ताज्या ओल्या कुंकवाकडे बघत त्यांनी विचारले, आऊसाहेब, सुलूक म्हणजे काय? का करायचा तो? कुणाशी करायचा? तुम्ही केला आहे कुणाशी सुलूक? त्यांचे प्रश्न ऐकून पुतळाबाईंची चर्या गडावरच्या त्या ताणलेल्या अवस्थेत आरक्त झाली. त्यांना म्हणावेसे वाटले, आम्ही केला आहे जन्मोजन्मीचा सुलूक आमच्या कपाळीच्या कुंकवाशी. अंबेनं तो निभावण्याची ताकद आम्हास द्यावी. पण त्या तसे काहीच बोलू शकल्या नाहीत. म्हणाल्या, सुलूक म्हणजे तहकुंडीत फसल्या गेल्या माणसाची शरणागत. त्या शंभूराजांचे समाधान करू बघत होत्या. बाळराजे त्यांच्या ओल्या कुंकुमपट्ट्याकडे बघत होते. त्या दोघांचे प्रतिबिंब बाजूच्या दर्पणात पडले होते. तो दर्पण स्वतःलाच म्हणत होता, या धाकट्या मासाहेब आणि बाळराजे यांचा किती जन्मांचा सुलूक आहे हे त्यांनाही माहीत नसेल. जिजाऊ साहेबांना सोबत म्हणून कोंडाण्यावर पोस्ते करून आलेल्या सोयराबाई आपल्या महालात होत्या. त्यांच्या कानावर मात्र यातले अजून काहीच आले नव्हते. आज राजे गड उतरणार होते राजपूत मिर्झा राजाच्या गोटात जाण्यासाठी, बिनशर्त शरणागत पत्करून बेहत्यार भेट घेण्यासाठी. आपल्या माणसांची आणि मुलखाची झाली आहे त्याहीपेक्षा होणारी मसनवट रोखण्यासाठी. आयाळ उतरवलेल्या सिंहाचे जसे असेल, सोंड छाटलेल्या राजहत्तीचे जसे असेल, वशिंड कापलेल्या अटकर पाड्याचे जसे असेल, तसेच हे जिने होते. शरणागतीच्या मरण यातना कळायला राजाचे जातिवंत मनच असावे लागते. जीवापाड प्रेम केलेली कवड्यांची माळच छातीवर असावी लागते. या तहाच्या कागदावर राजे शाहीने दस्तखत करणार होते. पुढे ही शाहीच प्रथम राजांना गिळणार होती आणि नंतर अवघी शिवशाही, तमाम मराठशाही डुबणार होती. तह म्हणजे पहिल्याने माघार आणि शेवटाला सर्वनाश. राजे कुणाशीच काही बोलत नव्हते. सर्व दरवाजे बंद असलेल्या दाबणबार पावसाने निर्दयपणे झोडपून काढल्या गडासारखे त्यांचे मन सुन्न बधीर होते. निरोपाचे अदब मुजरे झडले. राजे संभाजीराजांच्या जवळ आले तसे त्यांच्या पायातील भगव्या बाकदार मोजण्यावर कपाळ टेकून संभाजीराजे वर उठले. दुष्काळी भुईकडे कोरड्या आकाशाने बघावे तसे राजे आपल्या फर्जंद शंभूकडे बघत होते. सईबाईंचा सावळा चेहरा राजांच्या डोळ्यासमोरून तोळू लागला. तो बोलत होता, आमचे शंभू बाळ एकला जीव स्वारींच्या पदरी घातला. राजांच्या पिळवटल्या मनात विचार येऊन गेला. सई, तुम्ही तुमचा एकला जीव आमच्या पदरी घातलात मोठ्या भरोशानं, आणि आज आम्हीच आमचा आणि आमच्या साऱ्या मावळ माणसांचा जीव राजपुताच्या शेल्यात टाकायला चाललो आहोत. सई, माणसाच्या हयातीचं त्याच्या हातात काही राहत नाही हेच खरं. काही न बोलता राजाने शंभूराजांच्या खांद्यावर आपला तळहात ठेवला. स्वतःलाच जडशीळ वाटणारा तो तळहात 2दा त्यांच्या खांद्यावर कसनुसा थोपटला. राजे पालखीत बसले. डावी उजवी हेल खात पालखी वर उठली. आनंदराव, रघुनाथपंत, निराजीरावजी, नागोजी, बहिरजी फर्जंद, विश्वासराव, कृष्णाजी जोशी यांनी पालखी भोवतीकडे केले. तळपती पाती हातात पेलत हत्यारबंद धारकरी चालू लागले. श्रींच्या राज्यांची शपथ घेणारा सर्जा सूर्य अंधाराशी तह करायला निघाला. राजांच्या पालखीकडे संभाजीराजे एक नजर बघत होते. कधी नव्हते ते आज घडले होते. गड सोडताना महाराज साहेब त्यांच्याशी काहीच बोलले नव्हते. पालखी दूर जात होती. संभाजीराजांना महाबळेश्वरावर सूर्यग्रहणाच्या दिवशी राजाने कृष्णाकाठी सांगितलेले बोल आठवत होते.
राहू केतू हे सूर्याच्याच भावकीतले पापग्रह त्याच्या धावणीची वाट रोखून धरतात, त्याची चालदौड मुश्किल करून सोडतात. बाळराजे सूर्यासही ग्रास पडतो. मिर्झा राजाच्या गोटाकडे राजे निघून गेले. आता राजगडावर जिजाऊ साहेब नव्हत्या, राजे नव्हते. नकळत संभाजीराजे पुतळाबाईंच्या महाली रेंगाळत होते. पुतळाबाईंची एकचित्त देवपूजा, कुणबी दासदासींबरोबर सुद्धा माया ओसंडते बोलणे, राणीवशातील इतर बाईसाहेबांची अदब राखणे, सखू, रानू, अंबा, बाळीबाई या आपल्या मुलीच आहेत अशी त्यांची देखभाल ठेवणे, थोडकेच पण खूप काळ लक्षात राहील असे घंटानादी बोलणे आणि केवड्याच्या कणसाभोवती पीळ धरून बिलगलेल्या असंख्य पात्यांपैकी एकाच पाकळी पात्याने बाहेर डोकावून पिवळ्या धमक उन्हात अंगभर तळपावेत असे त्यांचे सतेज दिसणे, या साऱ्या बाबींचा शंभूराजांच्या मनावर एक खोल ठसा त्यांना नकळत उमटून गेला होता. मायाळू स्त्रीला आपल्या मायेची दवंडी पिटावी लागत नाही हेच खरे. आपल्या महालात गवाक्षाच्या महिरपीजवळ पुतळाबाई उभ्या होत्या. बाहेरच्या आभाळात दाटलेल्या अभ्रामध्ये आपली चिंतावली नजर त्या हरवून बसल्या होत्या. मध्येच भान येताच त्यांच्या डोळ्यांची टपोरी पाखरे फडफडत होती. दाटल्या आभाळाखालून सरसर धावत दूरवर होऊन पुन्हा माघारी फिरत होती. त्यांनी पूजा बांधलेल्या अष्टभुजा जगदंबेकडे बघत संभाजीराजे त्यांच्या पाठीशी उभे होते. मध्येच वळून गवाक्षातून डोकावत होते. दूरवर दिसणाऱ्या गुंजवणी नदीची धुरकट वळणे बघत होते. सरकार, थोरल्या मालानं याद केली या. सोयराबाईच्या खाजगीकडच्या चंद्राया कुणबी दासीनं महालात येऊन अदबीने वर दिली. ती ऐकताच पुतळाबाई मागे वळल्या. एक वार त्यांनी संभाजीराजांच्याकडे बघितले. पदरकाठ ठीक जमवून घेतला. चंद्रा कुणबीन आली तशी निघून गेली. चला बाळराजे, थोरल्या महालाची वर्दी आहे म्हणत पुतळाबाईंनी जगदंबेच्या मूर्तीकडे नकळतच एकदा नजर दिली आणि शंभूराजांच्या खांद्यावर आपला सुवर्ण कंकणे भरलेला हात ठेवून त्या थोरल्या महालाकडे चालू लागल्या. आपल्या महालात निळ्याशार पदरपोताचा शालू नेसल्या देखण्या सोयराबाई आपल्या कन्याराजे बाळीबाई यांच्याशी काहीतरी बोलत होत्या. दगडबंद भिंती धरून 2-4 कुणबिनी अदबीने उभ्या होत्या. महालाचा उंबरटा ओलांडताच पुढे होत शंभूराजांनी मासाहेब सोयराबाईंच्या पायांना हात लावले. सोयराबाईंनी त्यांना वर उठवून घेतले. बाळीबाई या सोयराबाईंच्या कन्याराजे पुतळाबाईंना बघता धावत येऊन त्यांना बिलगल्या. त्यांचे दोन्ही दंड मायाने धरीत पुतळाबाईंनी सोयराबाईला विचारले, का वर्दी देणं झालं आम्हास? स्वारीची गोटातून काही खबर? बहिरजी आणि नागोजी राजपूतच्या गोटातून आत्ताच गडावर आलेत, त्यासाठीच तर वर्दी दिली धाकल्याबाईंना. काय झालं? तहबंदाच्या आड असले पुतळाबाईंचे काळीज फडफडले. स्वारीनं सुलूक मान्य केला. पुरंदर, कोंडाणा, रोहिडा, माहुली, लोहगड असे 23 किल्ले आणि त्यांच्या तर्फेचा 4 लाख होणांचा मुलूक राजपुतास देऊ केला. आता स्वारीकडे कुल 12 किल्ले आणि अवघा 1 लाख होणांचा मुलूक राहील. स्वारी कशी आहे? पुतळाबाईंनी त्यांच्या लालसर सरळ नाककळीकडे बघत शांतपणे विचारले. ठीक आहे. उद्या कोंडाणा राजपुताच्या माणसांच्या हवाली करून मासाहेबांच्या सह गडावर येत आहेत. सोयराबाई तुटक बोलल्या. त्यांच्या बिब्बेवानाच्या काळ्याशार डोळ्यात कसली तरी चिंता तळत होती. ती गडकिल्ल्यांची होती की राजांची ते कळत नव्हते. सोयराबाईंच्या तोंडून जिजाबाई आणि राजे येणार हे ऐकता संभाजीराजांचा चेहरा पोतासारखा उजळून निघाला. पुतळाबाई आणि सोयराबाई यांच्याकडे बराच वेळ आलटून पालटून बघताना शंभूराजे विचार करत होते, या दोन्ही मासाहेब उजळ आहेत, पण मग एवढा फरक का वाटतो यांच्यात? त्या दोघी मासाहेबांचे बोलणे थांबलेले बघून शंभूराजांनी सोयराबाईंना विचारले, मासाहेब, तुम्ही केला आहे कधी कोणाची सुलूक? त्या प्रश्नाने पुतळाबाई चमकल्या. शंभूराजांच्याकडे बघतच राहिल्या. सोयराबाईंचे बिब्बेवानाचे काळेशार डोळे कसल्या तरी विचित्र तेजाने उजळल्यासारखे झाले. नाकाचा लालसर शेंडा थोडासा अधिक लालावला. त्या पटकन बोलून गेल्या, नाही, सुलूक आम्हास कधीच पसंत नव्हता. आता स्वारीनंच तो मान्य केल्यावर इलाज कुणाचा? थोरल्या बाईसाहेब काय बोलतील हे ऐकण्यासाठी पुतळाबाईंनी त्यांच्या कपाळाच्या कुंकुमपट्ट्यावर नजर जोडली होती. त्यांचे बोलणे ऐकताच ती तिथून सुटली आणि सोयराबाईंच्या पायांच्या बोटात घातलेल्या चंदेरी जोडव्यावर येऊन पडली. शंभूराजांना जवळ घेत सोयराबाई त्यांना म्हणाल्या, तुमचं मात्र ठीक झालं,
कसला सुलूक न करता राजपुतानं तुम्हास 5000 मनसब देऊ केली. तुम्हाला ती घेण्यासाठी राजपुताच्या कोटात जावं लागणार, एवढंच वाईट. चिंता वाटते तुमची. ही जिम्मेदारी तुम्ही कशी पेलणार? शंभूराजे काहीच उत्तरले नाहीत, कारण इतके किल्ले देऊन आबासाहेबांनी 5000 मनसब का घेतली या गोंधळात शंभूराजे गुंतले होते. सोयराबाईंचे बोलणे पुतळाबाईंना नीट कळलेच नाही. त्या सादिलवारने बोलाव्या तशाच बोलल्या होत्या, नेहमीच बोलत होत्या. पदरकाठाच्या जरतारी विनेत गळ्यातले मंगळसूत्र अडकले की जसे वाटते तसेच पुतळाबाईंना सोयराबाईंचे बोलणे ऐकताना नेहमी वाटत आले होते. काही न बोलताच मग त्या शंभूराजांना म्हणाल्या, चला बाळराजे, कालेश्वरीचं दर्शन घेऊ. पुतळाबाई साहेबांनी कालेश्वरला फुलपत्ती चढवली. तिच्या रुद्रमंगल रूपाकडे क्षणभर बघून डोळे मिटून हात जोडले. आई, काळाचा किल्ला तुझ्या हाती असता कसला फितवा केलास हा? तहाचा विपरीत काळ आणलास. बाळराजांना 5000 सरदारकीचं दान देवलंस. मनोमन असे म्हणताना पुतळाबाईंचे जोडलेले हात थरथरले. कपाळीच्या कुंकवाचा जोडपट्टा आक्रसला. कालेश्वरीचे दर्शन घेऊन पुतळाबाई आणि शंभूराजे परतले. दिवस मावळतीला कलाटणी घेत होता. करे पठारावर पुरंदराच्या पायथ्याशी मिर्झा राजाचा केसरी रंगाचा आलिशान राजपुती शामियाना उभा होता. त्याच्या झालरीदार कनाती वाऱ्याने फडफडत होत्या. समोर तोफा माऱ्याने काळवंडलेला पुरंदर खडा होता. राजपुताच्या शामियानात हिंदुस्थानी तलम नक्षदार गालिजांची बैठक अंतरली होती. जरीबतूंच्या झगमगीत खोळी घातलेले लोड मांडले होते. सोनेरी वेलबुट्टीचा एक उंच हुक्का नक्षीदार चौरंगावर ठेवला होता. त्याची पट्टेदार काळी बाळी धुरनळी डाव्या हातात घेऊन मिर्झा राजा बैठकीच्या लोडाला रेलून बसला होता. एका कोपऱ्यात धूपदानातील कनोजी धुपाच्या धुराची वळी वर उठवत होता. मिर्झा राजांसमोर खाली मान घातलेले राजे बैठकीवर मांडलेल्या शतरंजाच्या पटावरील एकमेकांना लागून असलेल्या काळ्या बळ्या चौकांकडे एकटक बघत बसले होते. ते चौक त्यांच्या जीवाची घालमेल निरखीत होते. निकोलो मनुची हा गोरा साहेब आपल्या मांडीवर पिसे खोचलेली थोराड टोपी ठेवून तिथे अदबीने बसला होता. तो मिर्झा राजांच्या तोपखान्यावरचा अधिकारी होता. शतरंजीच्या अक्कलबाज खेळात त्याला चांगलाच रस होता. राजांच्या पापणीकडा ललावल्या होत्या. रात्रभर जागून त्यांनी मिर्झा राजाशी मुन्शी उदयराज आणि सुरतसिंग कछवाहा यांच्याशी तहाच्या वाटेघाटी केल्या होत्या. उत्तर रात्रीला मिर्झा राजाचा 5 कलमी तह मान्य करून त्यावर दस्तखत केले होते. शेल्यात हात बांधून मिर्झा राजांची खालमान्याने भेट घेतली होती. या तहाने राजाने औरंगजेबाला 23 किल्ले आणि 4 लक्ष होनांचा मुलूक देऊ केला होता. हुकूम होईल तेव्हा औरंगजेबाच्या दक्षिण सुभेदाराबरोबर फौजेनिशी मोहिमेवर जायचे मान्य केले होते. तहाची तामिली होईपर्यंत शंभूराजांना राजपुताच्या गोटात ओलीस म्हणून ठेवण्यासाठी आणून पोचवण्याचे पत्करले होते. कस्तुरी हरवलेल्या मृगावर रानदव्याचा उग्रट वास शोधित फिरण्याची पाळी यावी तशी राजांची स्थिती झाली होती. या अवस्थेत हा शतरंजाचा पट मांडण्यात आला होता. मिर्झा राजाने पेश केलेल्या तबकातील शतरंजाची सफेद मोहरी राजे आपल्या सडक बोटांनी पटावर मांडू लागले. हत्ती, घोडे, उंट, वजीर पटावर चढले. वनगाईच्या काळ्या शिंगाची बनवलेली काळीशार प्यादी मोहरी मिर्झा राजाने आपल्या गरगरीत बोटांनी पटावर मांडली. दोन्ही बाजूंचे पट मांडून झाले तरी काही क्षण तसेच गेले. उत्तर हिंदुस्थानी बोलीत मिर्झा राजा संतपणे म्हणाला, खोलिये चाल रासहाद. त्याच्याकडे न बघताच राजे पटावर नजर ठेवून म्हणाले, आप खोलिये राजाजी, हक और दर्जा आपका है. नाही. मिर्झाने पुन्हा एकदा धुराची वळी खोचवर चूस करून बाजूला फेकली. कपाळावरचा केशरी टिळा चढवीत तो म्हणाला, शतरंज का एक दस्तूरी रिवाज है. सफ़ेद प्यादे फर्जी जनाना होते हैं और शतरंज में पहली चाल रहती है जनाने की. काले प्यादे फर्जी मर्दाना होते हैं. जवाब रहता है मर्दाने का. मिर्झा राजे स्वतःवरच खुश झाले. मांडीवर थाप देऊन मनुष्यकडे बघत गडगडून हसले. राजांनी चमकून मिर्झा राजाकडे पाहिले. त्यांच्या छातीवरची कवड्याची माळ थरथरून उठली. डोळे आग ठिणग्या फेकू लागले, पण ते काही बोलू शकत नव्हते. ती नजर बघून मिर्झा राजा चरकला. डाव्या हातातील नळी बाजूला ठेवून तो लगबगीने म्हणाला, बुरा ना समझो राजा साहब, हमने सिर्फ रिवाज बताया. आप चाहते हो तो हम खोलते हैं पहली चाल. मिर्झाने राजांच्या पटावर सफेद प्यादांना आपल्याकडे घेण्यासाठी
आपला हात पुढे केला. त्याचा हात मध्येच थोपवून आपल्या पटावरचे एक प्यादे राजाने पुढे सरकवले. खेळ सुरू झाला. बराच वेळ खेळ चालला होता. राजांचे शतरंजात लक्ष नव्हते. पटाच्या चौकात त्यांना मिर्झा राजाने गिळलेले 23 गड दिसत होते. त्या चौकोनी जखडून टाकलेले शंभूराजे दिसत होते. रुजाम्यावर बसलेला निकोलो मनुष्य आपल्या लाल नाकावर दाटणारे घामाचे थेंब अधूनमधून रुमालाने टिपत राजे आणि मिर्झा राजे यांची प्यादीमार टक लावून बघत होता. राजांच्या चाली त्याला विचित्र वाटत होत्या. जनाना आणि मर्दाना कितीतरी प्यादी आता पटावरून हटली होती. एका तबकात एकमेकांना बिलगून खेळ बघत पडली होती. खेळ शेवटच्या भरडाव टप्प्यात आला. एकाएकी मिर्झा राजाने कौशल्याने आपला वजीर पुढे घेत सफेद राजाला शह दिला. एक मोहरे आडवे घालून राजाने तो शह मोडून काढला. खेळ हातगाईला आला. आता प्रत्येक मोहरे विचाराने हलवायला पाहिजे होते. पुढे काढलेल्या वजीराच्या पाठबळात मिर्झा राजाने आपला तिरक्या चालीचा उंट हलविला. राजांच्या सफेद राजाला पुन्हा शह पडला. बराच विचार करून राजाने 2.5 घरे छलांग घेणारे आपले दुडक्या चालीचे घोडे आडवे टाकून तो शह पुन्हा मोडून काढला. त्या घोड्याने मिर्झा राजांच्या काळ्या राजाला शह घातला. मनुष्य एकटक खेळ बघत होता. राजांची घोड्यांची चाल त्याला एकदम आवडली. आपल्या टोपीच्या पिसांवर हाताची बोटे सरासर फिरवीत तो राजा आपलं घोडे कसे कसे हलवतील याचा मनोमन अंदाज करू लागला. मिर्झाचा काळा राजा राजांच्या एकाच घोडेशहाने पुरा कोंडून टाकलेला त्याला स्पष्ट दिसू लागला. राजाने पुढे टाकलेल्या घोड्याला सफे मारून काढण्यासाठी मिर्झा राजाने आपल्या वजीरावर हात ठेवला. ही एकच चाल खेळता येण्याजोगी उरली होती असे त्याला वाटले. राजांनीही मिर्झा आता तीच खेळी खेळणार असे मनोमन वाटले. आपले घोडे आपण फुका बळी दिले अशी चुटपुट लागली. धुराच्या वळ्यांचा एक दमदार झुरका खेचून आपका घोडा छलांग मार के हमारे राजा पर बेमुरवती से आ गया मगर हकनाक काम आया असे म्हणत मिर्झा राजाने पांढरे घोडे पटावरून पटकन उचलले आणि त्याच्या चौकात आपला काळा वजीर पुढे सारला. घोडे तबकात टाकले. ते बघताना इतका वेळ शांतपणे शतरंज बघणारा निकोलो मनुष्य मात्र न राहून पटकन आपल्या टोपीकर भाषेत म्हणाला, ओ नो इट कांट, ओ नाही मार शकता. मनुष्यने मिर्झा राणेने तबकाट फटवलेले पांढरे घोडे पुन्हा उचलून होते त्या घरात बसविले. मिर्झा राजांचा काळा वजीर मागे हटवून त्याच्या पूर्वीच्या घरात बसविला. पटावर दूर एका कोपऱ्यावरच्या घरात असलेल्या राजांच्या पांढऱ्या उंटाकडे बोट दाखवीत मनुष्यने मिर्झा राजाला पटवून दिले की त्या उंटामुळे काळा वजीर जखडबंद झालेला आहे. तो आपला चौक सोडून राजाला शहात टाकत घोड्यावर चाल घेऊ शकत नाही. राजांच्या हातून घोडे असे फेकले गेले होते की त्यांचा एका कोपऱ्यात असलेल्या राजावर डोळा ठेवणारा उंट आपोआप मोकळा झाला होता. आपल्या तिरक्या मार्गाने मिर्झा राजाचा वजीर त्याने परस्पर जखडबंद करून दाबून टाकला होता. आपल्या कमान बाग भुवया वर चढवीत मिर्झा राजा राजांच्या त्या पांढऱ्या उंटाकडे क्षणभर डोळे ताणून बघतच राहिला. मग निकोलो मनुची आणि राजांच्याकडे हताशपणे बघत आपल्या दोन्ही मांड्यावर तळ हातांची थाप देत मिर्झा राजा स्वतःशीच बोलल्यासारखा पुटपुटला, बिलकुल दुरुस्त, वो नहीं मर सकता. राजांचा घोडेशह मिर्झा राजाला निखळून काढायला वावच उरला नव्हता. हार मान्य करून त्यासाठी आपल्या काळ्या प्याद्यांचे तबक पालते घालीत मिर्झा म्हणाला, फतह आपकी हुई राजा साहब, हमने शिकस्त ली. दस्तूर म्हणून मिर्झा राजाने आपल्या डाव्या हातातील पुष्कराची अंगठी उतरवली आणि ती राजांच्या पटावर ठेवली. ती खेळातील फत्तेची रिवाजीशाही बक्षिसी होती. लगबगीने ती उचलून पुन्हा मिर्झा राजांच्या हातात ठेवीत राजे म्हणाले, हम हार जीत मामूली मानते हैं राजाजी, इजाजत हो तो मन की एक बात खोल देना चाहते हैं. हाँ जरूर. मिर्झा राजाला राजे काय बोलणार याचा काहीच अंदाज येईना. त्याच्या कपाळावरचा केशरी टिळा नकळत आक्रसला. तबकातील आणि पटावरच्या पांढऱ्या सफेद पाद्यांकडे राजाने क्षणभर नजर दिली. ते रंग सतेज उजळपण बघताना त्यांना आपल्या मासाहेबांची आठवण झाली. क्षणात मिर्झा राजावर विट्यागत नजर रोखून त्यांच्या डोळ्यात आपल्या बाकदार नाकाचा शेंडा खोल खोल रुतवीत नाकफण्यात ताठ मान ठेवून राजे शांतपणे म्हणाले, राजाजी मर्दाना कितना भी बड़ा हो जन्म लेता है जनाने की कोख में. आणि ते ऐकताना मिर्झा राजांच्या तोंडातील धुराची वळी घशात अडकली आणि हातातील हुक्का नळी त्याला नकळत घरगळून बैठकीवर आडवी झाली. मिर्झा राजाच्या आग्रहावरून राजांनी पठाण दिलेरखानाची भेट घेतली. पुरंदराच्या आपल्या किल्लेदाराला गड खाली करून देण्याचा सांगावा धरून राजे राजपुताच्या गोटातून यायला निघाले.
मागचा पुढचा दोन्ही पायखूर पायबंदाने जखडून टाकलेले घोडे एकटेच हिरव्या कुरणातून रखडत चालावे तशी गत राजपुताच्या गोटात राजांची झाली होती. दुरून बघणाऱ्याला ते घोडे उमदे वाटते, भरारीचे वाटते, पण रखडत रखडत चालताना त्याच्या शेपटीची होणारी चुळबुळ त्याची त्यालाच माहीत असते. मिर्झा राजाने राजांच्या बरोबर पाठवायची आपली माणसे अगोदरच निवडून ठेवली होती. त्यातील 2 आसामी खाशा होत्या. एक खुद्द त्यांचाच मुलगा कुंवर किरत सिंग आणि दुसरा उग्रसेन कछवाह. किरत सिंग राजांच्या संगतीने जातीनिशी जाऊन कोंढाण्याचा कब्जा घेणार होता आणि उग्रसेन कछवाह राजांच्या बरोबर थेट राजगडावर येऊन संभाजीराजांना ताब्यात घेऊन परतणार होता. तहाची तामिली होईपर्यंत म्हणजे 23 गडकोट रितसर मिर्झा राजांच्या ताब्यात पोचते होईपर्यंत संभाजीराजे राजपुताला श्रींच्या राज्याचे जामीन राहणार होते. हा सगळा बनलेला मनसुबा बिलाकसूर पार पडावा म्हणून धूर्त आणि मुरब्बी झालेल्या मिर्झा राजाने मध्यरात्री आपल्या शामियान्यात कुंवर किरत सिंग आणि उग्रसेन कछवाह यांना बोलवून घेऊन दोघांना 2 महत्त्वाच्या सूचना देऊन टाकल्या होत्या. आपल्या बच्च्याला कुंवर किरतला त्याने बजावले, कुंवर संभल के रहना, वो सेवाजी है पहाड़ का शेर. उग्रसेनाला त्याने फारच सावधानगिरीचा इशारा देऊन ठेवला. उग्रबान, ठीक फर्क लेना कि सेवाजी आपका ही कुंवर तुम्हारे हवाले कर रहा है. गाफिल मत रहना, हो सकता है शिवाजी किसी का भी बच्चा तुम्हारे हवाले कर देगा. मिर्झा राजाने असा सगळा मोर्चेबंद डाव आखला होता. त्याने यत्न केलेली रणचंडी त्याला जवळजवळ पावल्यासारखीच होती. आपल्या शामियान्यात नक्सदार तबकातील पाणविडा उचलून मिर्झा राजाने राजांच्या हातात दिला. शामियान्याच्या कणाती धरून केशरी साफे बांधलेले तरणे बांड किरत आणि उग्रसेन उभे होते. मिर्झा राजाने राजांचा निरोप घेण्यापूर्वी पुन्हा एकदा मूळ विषयाला खुबीने हात घातला. राजा साहब, हम आपको बिदा दे रहे हैं, लेकिन बिदा देना हमारा स्वभाव नहीं. हमें अच्छा लगता है अगवानी करना. आप कुंवर शंभू को भेज देना, हम शाही ढंग से उनकी अगवानी करेंगे. तळ हातात निरोपाचा विडा घेऊन राजे मिर्झा राजांच्या गोऱ्यापान चेहऱ्याकडे बघतच राहिले. त्यांना मिर्झाची कीव वाटत होती, त्याहून स्वतःची वाटत होती. त्यांच्या निर्विकार बघण्याने मिर्झा राजा गोंधळला. लगबगीने राजांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, डरना मत राजा साहब, बेशक बिना हर्ज कुंवर को भेज देना, उनका बाल तक बाका नहीं होगा. इतबार करो, हम कसम उठाते हैं. मिर्झाने शामियानाच्या दरवाजाकडे बघत सरदारी ढंगाची टाळी दिली. मुन्शी उदयराजाला बोलावून घेतले. त्याच्याकडून आपल्या पूजेतील शंकरावरची बेलपत्र एका तबकातून आणून घेतली. त्यातील 2 पाने उचलून ती राजांच्या हातातील शाही निरोप विड्यावर ठेवून मिर्झा राजा शांतपणे म्हणाला, हम शिवजी की कसम उठाते हैं, जब तक हम जिंदा है तब तक आपके कुंवर का यहाँ बाल भी बाका नहीं होगा. मिर्झाच्या शामियानातून राजे बाहेर पडले. सिद्ध ठेवलेल्या पालखीत चढले. आपल्या निवडक राजपूत धारकऱ्यांबरोबर किरत सिंग आणि उग्रसिंग यांचे घोडदळ राजाच्या पालखीबरोबर कदमबाद चालीने चालू लागले. कोंढाणा किरत सिंगाच्या हवाली करून राजवाड्यावर महासाहेबांच्या सह परतलेले राजे आपल्या महालात अस्वस्थ फेऱ्या घेत होते. महालाची चिरागदाने ऊरभर जळत होती. जिजाबाईंच्या महालाकडून आलेली थाळ्यांची वर्दी त्यांनी भूक नाही अशी फेरवर्दी पाठवून परतली होती. जिजाऊंना तोंड दाखवण्याचे धाडस काही त्यांना होत नव्हते. राजपूत मराठी मुलकात आल्यापासून गाठवणीचा धागा तुटावा आणि कंठ्याचा एक एक मणी ओघळत जावा तसे राजांचे मन ओघळत आले होते. आता तर हे ओघळणे मध्यभागीच्या पदकापर्यंत येऊन ठेपले होते. प्रत्यक्ष फर्जंद संभाजीराजांना राजपुताच्या गोटात धाडावे लागणार होते, जामीन म्हणून. राजांच्या मनाच्या खलबतखान्यात एक ताजा आवाज मसलत देत घुमत होता. एकला जीव पदरी घातला, स्वारीस त्यांचे आऊ आणि आबा. त्या आवाजात मिर्झा राजांचे हिंदुस्थानी बोल मिसळत होते. बेशक बिना हर्ज भेज देना आपके कुंवर को, हम कसम उठाते हैं. राजकारण नात्याचा गुंतवा जाणत नसते. डोळ्यावर पट्टी बांधून ते माणसाला एकाच वेळी लुसलुसत्या हिरवळीवरून रणरणत्या वाळवंटात उतरवित असते. राजांना रक्ताची नाती नसतात. असली तरी ती मनाच्या जामदारखान्यात मोहरबंद करून ठेवावी लागतात. राजे निर्णयाला आले होते, पण त्यांच्यासमोर एक पेच होता. ह्या निर्णयाची समज शंभूराजांना कशी पडावी? आऊसाहेबांना त्यासाठी हिंमत बंद कसे करावे? पुन्हा पुन्हा त्यांना वाटत होते की तळक जिजाऊंच्या महाली जावे, मणी दाटलेल्या मोकळ्या ओठी बोलावे,
पण पाय महालाच्या उंबरट्यातच अडकळत होते. हातांची बोटे छातीवरच्या कवड्यावर चाळवली जात होती. चिंतावल्या मनाबरोबर पाय फेऱ्या घेत होते. आऊसाहेबांची खाशी स्वारी येतीया, संगती बाळधनी आहेत. राजांच्या महालावर पहारा देणाऱ्या धारकराने आत येऊन मुजरा देत वरती दिली. कायदे आखडलेले दौडत घोडे थांबावेत तशा राजांच्या फेऱ्या गपकन थांबल्या. थाळ्याच नाही आलात, गडकोटांची चिंता करता? महालात शंभूराजांच्या सह आलेल्या जिजाऊ संतपणे राजांना म्हणाल्या. शंभूराजाने पुढे होत आपल्या महाराज साहेबांच्या पायावर कपाळ ठेवले. त्यांना उठवून घेऊन राजे क्षणभर त्यांच्या कपाळावरच्या 2 दळी शिवगंधाकडे तसेच बघत राहिले. ते बघताना संभाजीराजांची कुंडली मांडण्या हरबट ज्योतिषांची जबान त्यांना आठवली. साक्षात रुद्र पुराणांतरी रुद्र जन्मास आला आहे. उंच गडकोटावर राहील, प्रलय माजविल. पण जसा आप्तगणांकडून नडला गेला तसाच योग या कुंडलीत दिसतो. त्या आठवणीने राजे घायाळ झाले. नको ते विचार त्यांच्या राजमनात घुसवा करून गेले. त्या रुद्र शंकरास देवदेवतांच्या कल्याणासाठी विष पचवणे पडले. त्याचा कंठ काळा निळा पडला, पण देवदेवतांचे गळे सलामत राहिले. या स्त्रींच्या राज्यासाठी, या मावळ माणसांच्यासाठी तुम्हा आम्हासी असे विष पचवावे लागेल. रुद्राने ते एकदा केले, तुम्हा आम्हाला ते प्रसंग पडला तर कैक वेळा करावे लागेल. पंडित शिकवण देतात, राजा हा विष्णूचा अंश असतो, पण त्यांना ठावे नसते की राजा हा प्रथम शंकराचा अंश असतो आणि मग असलाच तर विष्णूचा. आम्ही त्यासाठी शिवलिंग पूजतो. शंभूराजे रुद्राने रुद्रासारखेच राहावे, रुद्रासारखेच वर्तावे. राजांचे मन बांधील झाले. पुढे होत शांतपणे त्यांनी मासाहेबांच्या पायांना हात लावला. तो निर्धाराने मागे घेत आपल्या कपाळावरच्या शिवगंधाला भिडवला. राजे, कोंढाण्यापासून आम्ही बारीक बघतो आहोत. तुम्ही आम्हास टाळू बघता आहात. राजपुतांशी तहाची गोष्ट घडली म्हणून बेचैन आहात. राजे, आम्हापासून काही लपवणे तुम्हाला साध्य होणार नाही. राज्य जाते म्हणून धीर जाता कामा नये. तास शाबूत असतील तर नदी नामशेष होत नाही. अत्यंत मायेने जिजाबाई धीराच्या शब्दात म्हणाल्या. ते शब्द न शब्द उरात साठवून घेताना खाली पडलेली राजांची मान आपसुकच वर उठली. तर्फेला असलेल्या संभाजीराजांच्या खांद्यावर आपल्या हाताचा निमुळता गुलाबी तळवा चढवीत ते जिजाबाईंच्या तुळजाई शांत डोळ्यांच्या आश्वासनावर विश्वासून म्हणाले. खरं आहे मासाहेब, आम्हास तुम्हापासून काहीच लपवणं साध्य होणार नाही. चारी पायात आकडेचा बसवलेल्या हत्तीसारखी आमची राजपुताच्या गोटात गत झाली. यात काही कमी नको म्हणून राजपुतानं 5 कलमी तहातील शेवटच्या कलमाचा अंकुश आमच्या मर्मात टोचून ठेवला आहे. तुमच्या कानी तो कसा घालावा हेच आम्हास उमजत नाही. क्षणभर राजाने संभाजीराजांच्या वर आपली नजर खेळवली. त्यांच्या खांद्यावरचा राजांचा हात नकळत त्यांच्या पाठीवर आला. काहीतरी बोलावे तसा उगाच फिरत राहिला. कसला अंकुश राजे, कसला अंकुश राजे, साप साप बोला. जिजाबाईंचे डोळे राजांच्या सर्वांगाभोवती तटबंदी बांधित फिरले. मन शंकेखोर झाले. बगलेला असलेल्या संभाजीराजांना आपल्या आणि मासाहेबांच्या मध्ये घेत त्यांना पोटाजवळ बिलगवून राजे घोगरट आवाजात म्हणाले. राजपुताच्या तहाची तामिली होईपर्यंत, 23 गडकोट त्यांच्या हवाली होईपर्यंत आम्हाला बाळराजांना त्यांच्या गोटात धाडावं लागणार, पोलीस म्हणून. राजांची नजर जिजाऊंच्या मुद्रेवरून घसरली आणि त्यांच्या पायावर येऊन स्थिरावली. राजे, थरारलेल्या जिजाऊ राजांच्या बागदार नाकाकडे बघत जवळजवळ किंचाळल्याच. काय काय बोलता आहात? हे कलम तुम्ही मान्य करून आलात? फर्जंद म्हणून ही तुमची एकुलती एक निशाणी हातात आहे, विसरलात? तुमच्या इतबारासाठी राजपुताला ओलीसच पाहिजे होता, तर मग त्यासाठी आम्ही काय कमी होतो? नाहीतरी कपाळ फुटलं म्हणून चित्तेवर चढायला निघाले आम्ही राजपुताला ओलीस म्हणून पालखीत चढलो असतो. त्या बोलाने गडबडून गेलेले राजे व्याकुळलेल्या नजरेने मासाहेबांच्याकडे बघत लगबगीने म्हणाले. गैरसमज होतो आहे मासाहेब. ही अट मिर्जा राजाने घातली. आम्हाला ती मान्य करण्याशिवाय इलाज उरला नव्हता. तेच आम्हाला पुढं चालवून तुम्हाला ती बाजूला काढता आली असती. राजाची स्वप्न पुढच्या पिढ्यात बघायची असतात. त्यासाठी टाकावी लागलीच तर जुनी पिढी खर्ची टाकावायची असते. उद्या मिर्जाच्या तळात बाळराजांचं काही बरं वाईट झालं तर मग आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघावं? उद्या आमचा म्हातारा श्वास सरला तर स्वर्गीय आमच्या सुनबाईंना काय जबाब द्यावा? जिजाबाई राजांच्या वर रोखलेली नजर जरा सुद्धा ढळवायला तयार नव्हत्या. मासाहेब, धीर सोडू नये. मिर्जा राजानं बेल उचलून शपथ घेतली आहे. बाळराजांच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही राजपुताच्या गोटात. मिर्जा जबानीचा सच्चा आहे. दगाच करायचा असता तर आम्ही त्याच्या बेटीला बेहत्यार गेलो तेव्हा त्यानं आम्हालाच तो केला असता. सगळीच माणसं हरामी नसतात मासाहेब.
माँसाहेबांची अदब राखून राजे त्यांना आपली राजकीय चाल समजावून देण्याची कोशिश करत होते. पण संभाजीराजे ही जिजाऊंच्या सोशिक स्त्री मनाची नाजूक नातेबंदाची झिवाळी होती. खूप बघितलेल्या आणि भोगलेल्या जिजाऊंचा संभाजीराजे हा ठेवणीतला खास दागिना होता. शेलका साज होता. गळ्यातल्या तुटल्या मंगळसूत्राचा आघात त्यांनी कष्टाने पचवला होता. स्वारी शिकारींच्या घाईगर्दीसाठी आई भवानीचे स्त्रींचे राज्य उभारण्यासाठी त्याने आपल्या हातांनी राजांना मावळाच्या दऱ्यादरडीत फेकले होते. त्यांच्यातील कुलस्त्रीचे काळीज शंभूराजे हा भोसले कुळाचा रक्तपोत पदराखाली जपू बघत होते. म्हणूनच जे त्या राजांच्या बाबतीत निर्धाराने करीत आल्या होत्या ते संभाजीराजांच्या बाबतीत करताना मात्र थरकून उठत होत्या. स्त्रीला पुत्र असतो त्याहून कितीतरी जवळचा नातू वाटतो. शत्रूचा भरोसा देत आहेत राजे, पण आम्हास कड निघत नाही. चला बाळराजे, असे म्हणत जिजाबाई महालाबाहेर जाण्यासाठी वळल्या. त्यांच्या पाठमोऱ्या मूर्तीला मुजरा करून राजे म्हणाले, बाळराजांना राहू द्या आमच्या महाली. मागे न बघता जिजाबाई म्हणाल्या, जशी तुमची इच्छा. आणि त्या आपल्या महालाच्या रोखाने तडक चालू लागल्या. मध्यरात्र टळत असली तरी राजे आपल्या महालात शंभूराजांशी बोलत होते. राजपुताच्या गोटात पाळायच्या रीतीभातीच्या गोष्टी सांगत होते. मिर्जा राजांना दादाजी म्हणत चला, आमच्या ठिकाणीच त्यांना माना, कमी बोला, त्यांच्यासमोर मस्तकीचा टोप उतरू नका, असा सूचनावर सूचना त्यांनी संभाजीराजांना दिल्या. राजे बोलता बोलता मध्येच थांबत होते. सईबाईंच्या आणि माँसाहेबांच्या आठवणीने त्यांचे मन घुसळून येत होते. संभाजीराजे त्यांचा प्रत्येक बोल ध्यान देऊन ऐकत होते. राजे बोलता बोलता थांबले की त्यांची दगडबंद भिंतीवर पडलेली केवढी तरी मोठी सावली ते आपल्या डोळे ताणून साठवून घेत होते. राजांचे दोन अस्सल राजकारणी ओठ संभाजीराजांच्या कानात जीवनाचा विश्वास भरीत होते. त्यांना पहिल्या धावणीला तयार करून घेत होते. त्यांच्या मनाची बांधणी साधित होते. एकदा संभाजीराजांच्याकडे आणि एकदा एका मोठ्या चिरागदानाच्या झाडाकडे बघत राजे विचारमग्न झाले. ते झाड त्यांना सईबाईंच्या सारखे वाटले. आपल्या ज्योतीचे असंख्य डोळे करून ते आपल्या एकल्या जीवाला शंभू बाळांना एकटक बघते आहे असा विचित्र विचार राजांच्या मनात तळून गेला. आपली सावळ्या रंगाची सावली मागून चालते घेत राजे संभाजीराजांच्या अगदी जवळ आले. त्यांचा चेहरा आपल्या निमुळत्या बोटांच्या उंजळीत घेऊन त्यांनी त्यांच्या डोळ्यात क्षणभर एकटक रोखून पाहिले. लागलीच त्यांचे छोटेखानी खांदे आपल्या बळकट बोटांनी घट्ट आवळून धरीत त्यांनी केवढ्या तरी निर्धारी आवाजात त्यांना विचारले, दैवी संकल्पाने मानवी साधनास विचारावेत असे, खरं खरं सांगा, राजपुताच्या गोटात जायला तुमचं मन कच तर खात नाही? नाही. फरसबंदीवर पडल्या जळजळीत सोनमोहराचा यावा तसा खणखणता जवाब आला. मग विचार कसला करताय? काहीच बोलत नाही तुम्ही शंभूबाळ. राजाने त्यांचे खांदे हलवल्यासारखे केले. त्या गोटात आमची एक अडचण होणार हवा साहेब. राजांच्या डोळ्यांना डोळे जोडून संभाजीराजे म्हणाले, कसली अडचण? बोला. राजांच्या भुवयाने अंदाज घेताना कमान बाख चढविला. इथं गडावर रोज आंघोळ करून पेहरावा चढवल्यावर थोरल्या आऊसाहेब आमच्या कपाळी शिवगंध रेखतात. राजपुताच्या गोटात एक कपाळी कोण रेखणार? काहीच अंदाज नसला तो प्रश्न ऐकून राजे थरकून उठले. न राहून त्यांनी शंभूराजांचे मस्तक आपल्या छातीशी बिलगते घेतले. संभाजीराजांच्या कपाळीचे शिवगंध राजांच्या छातीवरील कवड्यांना भिडले. ज्येष्ठाच्या पौर्णिमेचा दिवस उजाडल्यागत झाला. पावसाळी ढगांची शिबंदी आभाळात तळ टाकून पडल्यामुळे उजाडले तरी तसे वाटत नव्हते. आज संभाजीराजे नेताजीराव पालकरांच्या सोबतीने गड उतरणार होते. उग्रसेन शंभूराजांना घेऊन जाणार होता. सगळ्या गडावर एक विचित्र कोंदटलेपण पसरले होते. पहाट स्नान केलेल्या संभाजीराजाने अंगावर खास ठेवणीतला पेहरावा घेतला. जरी कोयरीचा निळाशार जामा आणि गडद केशरी टोप असा राजांच्या सरकार तो पेहराव होता. कमरेला छोटेखानी जमदाडीचे बंद आवळले होते. दर्शनासाठी संभाजीराजे जिजाऊसाहेबांच्या महाली आले. तिथे पुतळाबाई आणि धाराऊ होत्या. संभाजीराजांनी त्या सर्वांना पायावर डोके ठेवून नमस्कार केले. धाराऊने अदबीने धरलेल्या तबकातील गंध अष्टगंधाने जिजाऊसाहेबांनी संभाजीराजांच्या कपाळी शिवगंधाची दळे रेखली. त्यांचे पिंडीसारखे मुख बघताना जिजाऊंचे मन मायेने भरून आले. त्यांना प्रेमभराने जवळ घेत त्या म्हणाल्या, बाळशंभू, गैरअंदाज कुठं काही खाऊ नका. नेताजी सांगतील ते ध्यान ठेवून ऐक करा. जिजाऊंना पुढे काही बोलवलेच नाही. धाराऊकडे बघत त्या म्हणाल्या, धाराऊ, बाळराजांच्या न्याहारीचा थाळा जोडून आणा. जी म्हणत ती निघून गेली.
जिजाऊ पुतळाबाईंनी संभाजीरावांना देव महालात आणले. देवाऱ्यात अष्टभुजा जगदंबीची हत्यारे पेललेली, डोळे विस्पारलेली क्षात्रमंगल मूर्ती पायाखाली महिषासूर रगडीत उभी होती. तिच्या पायावर बेलभंडारा वाहून शंभूराजांनी तिला दंडवंत घातला. जिजाऊंनी भंडाऱ्याची 2 बोटे संभाजीराजांच्या कपाळावरच्या शिवगंधावर आडवी ओढली आणि शंभूराजांना घेऊन त्या राजांच्या महालाकडे चालल्या. पुतळाबाई बाळराजांच्या न्याहारीची व्यवस्था लावण्यासाठी माघारी वळल्या. राजे आपल्या महालात सरलश करत नेताजी पालकरांना हरतऱ्हेच्या सूचना देत होते. जी म्हणून आपली थोराड पगडी डोलवून नेताजी त्या ध्यान देऊन ऐकत होते. त्यांच्या हाताची मूठ कमरेच्या तलवारीच्या मुठीवर घट्ट आवळलेली होती. मासाहेब येत आहेत अशी वर्दी राजांना मिळाली. राजा आणि नेताजी आपले बोलणे तसे सोडून महालाच्या उंबरट्यापर्यंत आले. जिजाऊ संभाजीराजांच्या सह राजांच्या महालात प्रवेशल्या. मुजरे झाले. संभाजीराजांनी राजांच्या डोक्यावर डोके ठेवले. त्यांना उठवून जवळ घेत राजे म्हणाले, बाळराजे, नेताजी काका तुमच्या संगती येत आहेत. काही लागलं सवरलं तर त्यांना सांगा. मिर्झा राजांना दादाजी म्हणत चला. जी, संभाजीराजांनी होकार भरला. नेताजीराव, बाळराजांची खुशाली खबर आम्हास रोज पोचती करीत चला. सावलीसारखे तुम्ही त्यांच्या पाठीशी राहा. जिजाऊंनी नेताजींना आपली खास इच्छा सांगितली. मासाब, बालधनाच्या केसाला ढका लागला तर त्यांच्या डोईवरच्या केसा एवढ्या मुंड्यांचा बेलफळागत सडा पडेल कऱ्हे पठारावर. तुम्ही निवांत असा. बेताजींनी ताठ मानेने जिजाबाईंना धीर दिला. इतक्यात मोरोपंत महालात आले. त्यांनी राजांना आणि जिजाबाईंना मुजरा करून जबान खोलली. स्वामी, राजपुताकडून आलेली हिजीब आसामी उग्रसेन कचवाहा बाळराजांना नजराणा पेश करण्याची इजाजत मागते आहे. राजे ते ऐकून क्षणभर विचारात पडले. वास्तविक नजराणा मिर्झा राजांच्या तळावर पेश व्हायचा. तो आधीच कसा काय पेश होतो आहे की बाळराजांना आपल्याबद्दल जवळीक व धीर वाटावा यासाठी मिर्झा राजाने टाकली एक चाल आहे. त्यांना नीट अंदाज मानता येईना. सावधपणा म्हणून त्यांनी मोरोपंतांना आज्ञा केली की, पंत, नजराणा पेशवे म्हणून तुम्हीच बाळराजांच्यासाठी स्वीकारा. त्या नजराणाला साजेल असा फेर नजराणा आमच्या वतीनं तुम्ही त्यांना बहार करा. आज्ञा स्वामी, म्हणत मोरोपंत महालाबाहेर निघून गेले. राजगडावर आलेल्या उग्रसेन कचवाहाचा एक बेत साप फसला होता. आपल्याला राणाजीने नेमून दिलेली कामगिरी तो हुन्नर चालवून पार पाडू बघत होता. त्याला संभाजीराजांना बघायचे होते. शिवाजीराजे कुणाच्याही कुवरला राजवेश घालून आपला कुवर म्हणून तुझ्याबरोबर पाठवून देतील तर सावध. ही मिर्झा राजाने दिलेली सूचना तो विसरला नव्हता. पण गडावर आल्यापासून अद्याप त्याला एकदाही संभाजीराजांना बघायला मिळाले नव्हते. तो काळजीत होता. राणीवशातील सगळ्या मासाहेबांची दर्शने संभाजीराजांनी घेतली. धाराऊने जोडलेल्या न्याहारीचा थाळा रिवाज म्हणून शिवला. शंभूराजांच्या गड उताराची पालखी पद्मावती माचीवर सिद्ध ठेवण्यात आली होती. त्या पालखीखाली पालखीभोवती नेताजींनी निवडलेले तगडे हत्यारबंद धारकरी कडे करून उभे होते. त्या धारकऱ्यात एका बाजूला उग्रसेन कचवाह आपल्या राजपुशी हशमांसह उभा होता. केशरी साफे आणि पिळलेल्या दाढ्या, त्यामुळे ते सारे वेगळे व उठून दिसत होते. राजे, नेताजी, मोरोपंत, गंगाधरपंत, आनंदराव, येसाजी, प्रतापराव अशा खास मंडळींसह शंभूराजांनी बालेकिल्ला सोडला. सारे बालेकिल्ल्यावरून पद्मावतीवर निघणाऱ्या भुयाराच्या तोंडाशी आले. नेताजींनी इशारत करताच भुयारावरची धोंड पहारेकरांनी हटवली. नेताजी पुढे होत भुयारात उतरले. त्यांनी हातजोड देऊन संभाजीराजांना आत घेतले. पाठोपाठ राजे आणि सारी मंडळी भुयारात उतरली. आत येताच पुढे असलेले नेताजी मागे झाले. राजांच्या बरोबरीने संभाजीराजे भुयाराच्या उतरत्या पायऱ्या चालू लागले. निरोपासाठी आलेली मंडळी मागून चालू लागली. भुयाराची वळणे मागे पडत होती. काही पायऱ्या मागे पडल्या आणि कसल्या तरी विचाराने चालते राजे एकदम थांबले. त्यांना शंभूराजांनी याच भुयार मार्गातून चालताना केव्हा तरी विचारले होते, महाराज साहेब, हे भुयार संपणार तरी केव्हा? आज ती आठवण एका वेगळ्याच अर्थाने राजांना जाणवत होती. त्यांना संभाजीराजांना म्हणावेसे वाटत होते, आता कुठं तुम्ही भुयारात पहिल्याना उतरता आहात? अजून खूप चाल घ्यायची आहे. आई अंबेनं त्यासाठी तुम्हाला उदंड हिंमत द्यावी. पण राजे काही बोलले नाहीत. आपला हात त्यांनी संभाजीराजांच्या खांद्यावर चढविला आणि ते चालू लागले. पाठीमागून चालणारी मंडळी क्षणभर घोटाळ्यात पडली. त्यांना राजे असे अंमळ थांबले का ते कळले नाही. कधीच कळणार नव्हते. सारी मंडळी पद्मावती माचीवर आली. नेताजींनी आपल्या धारकऱ्यावर आपली चलाख नजर एकदा फिरवून बघितली. राजा आणि संभाजीराजे पालखीच्या रोखाने चालले.
सगळी माची माणसांनी दाटून गेली होती. आम्हास न्याल काय धावणीला तुमच्या संगती महाराज साहेब? ही संभाजीराजांनी त्यांना अनेक वेळा घातलेली मागणी आठवली. आज तो योग येत होता. केवढ्या वेगळ्या अर्थानं शंभूराजांना आपल्या हयातीची पहिली धावणी एकट्यानेच घ्यावी लागत होती. राजांच्या काळजाचा सफेद घोडा थरकून उठला. कुठल्या तरी अज्ञात हाताने त्याच्या पाठीवर थाप भरली होती. राजपुताच्या गोटात बाळराजांच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही अशी जिजाऊंची समजूत घालणाऱ्या राजांचा हात झटकन गळ्यातील 64 कवड्यांच्या माळेकडे गेला. आपल्या कंठातील माळ त्याने डोकीवरचा टोप चुकवीत हलकेच उतरली. तिचे 2 पेड करून त्यांनी ती संभाजीराजांच्या गळ्यात चढवली. सांभाळून असा घोगरे आवाजात बोलून त्याने आपल्या फर्जंदांच्या पाठीवरून हात फिरविला. भोवतीच्या गर्दीतून उग्रसेन कछवा हे सारे बघत होता. शंभूराजांच्याकडे तो संशयाने बघत होता. राजाने त्यांच्या गळ्यात कवड्याची माळ चढवताच त्याने शेजारी उभ्या असलेल्या एका मावळ्याला विचारले, वो क्या है? राज साहब ने कुंवर के गले में क्या चढ़ाया? मावळा त्याच्याकडे चमत्कारिक नजरेने बघत म्हणाला, एवढं भी मालूम नाही होय? वो माळ है आई भवानी की. आपल्या कानांना हात लावून नमाजाचा भाव उभा करीत त्याला समजावून देण्यासाठी तो मावळा म्हणाला, तुमच्या खुदासारखी बघो किसके भी गळे में वो माळ नहीं है. मावळ्याने विचारणारा अमलेंच आहे हे जाणून आपल्या अजब भाषेत सांगितलेले उग्रसेनाला बहुधा कळले असावे. ही माळ देवीची आहे आणि ती इतर कुणाच्याच गळ्यात नाही याची खातरजमा होताच त्याचा तरतरीत राजपूत चेहरा उजळून गेला. पुढे होऊन त्याने पालखीत चढणाऱ्या संभाजीराजांना जय एकलिंगजी म्हणत कुर्निसात केला. संभाजीराजे पालखीत चढले. भोयांनी थोपे देऊन पट सरसे करीत पालखी वर उचलली. डावे उजवे झोले खात पालखी माची सोडून पाली दरवाजाकडे जाऊ लागली. राजाने धरावा तसाच पालखीचा झुपकेदार राजगोंडा संभाजीराजांनी आपल्या मुठीत धरला होता. हातात नागवे हत्यार धरून नेताजी आपल्या एका हाताने पालखीची डबरी धरून पालखीबरोबर दुडक्या चालीने चालू लागले. जखडल्या पायाने राजे दूर जाणाऱ्या पालखीच्या लाल टिपऱ्याकडे बघत होते. त्यांच्या मनात विचारांची अनेक हत्यारे एकमेकावर आदळत होती. बरड असली तरी पुण्याची स्वतंत्र जहागिरी देऊन आमच्या महाराज साहेबांनी बंगळूरहून आम्हास इकडे धाडलं आणि आम्ही मात्र तुम्हास गनिमाची मनसब स्वीकारण्यासाठी तिकडे धाडतो आहोत. उपजलात आणि धाराऊच्या वरच्या दुधावर अंग धरण्याची पाळी तुमच्यावर आली. आज राजकारणात उतरता आहात आणि औरंगजेबाच्या उसन्या मनसबीचा स्वीकार तुम्हाला करावा लागतो आहे. ज्या तुमच्यासाठी आम्ही आमचा जीव गहाण टाकावा तेच तुम्ही आमच्यासाठी या दौलतीसाठी जमान म्हणून जात आहात. खरंच शंभूराजे, आप्तगणांकडून तुम्ही किती नाडले जाणार. सई यांना आमच्या हवाली करताना तुम्ही म्हणालात की हे एकले जीव. आमच्या त्यावेळी हे ध्यानी आलं नाही की राजा एकला कधीच नसतो. गड उतरणारा पालखीचा लाल टिपका बघताना प्रतापगडावर भवानीचा पोत नाचवणारे संभाजीराजे राजांना आठवले. गोंधळाने जगदंबेचा महिमा गाताना उभे केलेले शब्द त्यांच्या कानात घुमून फिरू लागले. उदर परडी देऊन हाती ब्रह्मांडी फिरवी, 184 घरची भिक्षा मागवली बरवी. ज्या ज्या घरी मी भिक्षा केली ते घर रुचले, आदिशक्तीचे कौतुक मोठे भुत्यामज केले. राजा स्वतःशीच पुटपुटले, शंभूराजे आपण आईचे भूते आहोत. ती देईल तो जन्माचा पोत आपल्या हाती आहे. तिची इच्छा थोर आहे. राजे माचेवरून माघारी वळले. सह्याद्रीच्या सिंहाचा छावा आपली गुहा सोडून पठारावर उतरत होता. पहिली राजकीय धावणी करण्यासाठी.